मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765066495. शिक्षा उपचार त्याच्यावर व्हायलाच पाहिजे. समाजात 24 तारखेला बघूयात, आम्ही सगळे एकत्र येतो. मंडप उभारणीचं काम सुरू आहे. अंतरवाली समाजात शब्द पुढे नाही, पण समाजानं जर भूमिका घ्यायला लावलं तुम्हाला काय राजकीय, तुम्ही मागे हटणार नाही. नाही, माझा नाही दादा मार्ग, राजकारण मार्ग नाही. मी त्याच्यावरती ठाम राहणार आहे. पण समाजाला कुठंतरी एवढा मोठा अन्याय, एवढा मोठा संख्येनं समाज असताना सहन करणंही शक्य नाही. दुसऱ्याच्या मताची यांना भीती वाटते म्हणून आम्हाला आरक्षण द्यायचं. मग मराठ्यांची कुठे एकजुटीची भीती वाटली पाहिजे. 100% मराठ्यांच्या एकमताची भीती, एकजुटीची भीती वाटली पाहिजे आणि ती वाटायलाच पाहिजे. याच्यावर माझं सुद्धा एकमत आहे की एकजुटीची भीती वाटलीच पाहिजे. कारण जर एवढा मोठा समाज असून एवढे मोठे लेकरं करोडोना अन्याय सहन करणार असले तर आपण एवढ्या मोठ्या संख्येनं असून उपयोग काय त्याचा? दुसऱ्यांसाठीच संख्या आहे का मग आमची? दुसऱ्यांनाच मोठं करण्यासाठी, दुसऱ्यांनाच मोठं करायचं आणि म्हणून आपली मोठी संख्या काय कामाची? ती मोठी संख्या आपल्या लेकरांचं ज्यांना मोठं केलं तेच वाटोळं करायला निघालेत. आपल्याला कुठंतरी निर्णायक भूमिकेवरती यावं लागणार आहे. आणि आता काय 24 तारखेला होतंय त्यावरती संबंध बऱ्याच विषयावर, जवळपास 15 ते 16 विषयावरती चर्चा होणार आहे. एकूण 60-70 वर्षातल्या विषयापासूनची सगळी चर्चा होणार आहे. कारण ही बी चर्चा पहिल्यांदाच असणार आहे. लोकांनाही ऐकायला मिळालेली आणि सरकारला पण. सरकारनं सुद्धा काय, आता बघा ना तुम्ही, कालपर्यंत गुन्हे मागं, म्हणजे एकीकडून मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा करायची गुन्हे मागे घेतले आणि इकडून गुन्हे दाखल करणं सुरू आहे कालपासून पुन्हा. हे काय, तुम्ही सर्टिफिकेट जे होते, नोंदी मिळाले, ते सर्टिफिकेट सुद्धा द्यायचे बंद केले. ही कुठली भूमिका आहे तुमची? परत त्यांच्या परिवारांनी अर्ज केले, ज्याची नोंद मिळाली त्याला हे 2-2 महिने झाले अर्ज पडून आहेत त्यांचे. SP यांच्या पुढे असतात का? SP म्हणतात वरून आदेश आहे. काय आमच्यावर गुन्हे दाखल करायचे? इथून मागे झोपले होते का सरकार? गृहमंत्री इथून पाठीमागे झोपले होते का? तेव्हाच करायचे ना. आता काय कारण आहे तुमचं करण्याचे? आणि कुठं बीडचे, नांदेडचे SP अंतरवालीच्या लोकांना बोलतात. म्हणजे तुम्ही दबावला लागले अंतरवालीचे लोक आंदोलन वाढव, ते अंतरवाली मराठ्यांसाठी लढती म्हणून तुम्हाला तिथले लोक गुंतवायचे आणि त्यांना दबावात आणायचं. उलट गृहमंत्र्यांचे हे लक्षात येत नाही, तुम्ही जितका त्रास देताल तितके लोक माझ्या बाजूने व्हायला लागलेत. मोठी फळी तयार व्हायला लागली. काल परळीत दिसला असेल कसा आगडोंब होता नसेल का? त्याच्यावर बी शहाणपणाची भूमिका गृहमंत्र्याला आली. आणखी ही परळीतली पहिली घटनास्थळ इतिहासातली. तिथं 90,000पेक्षा ते 1 लाखापेक्षा जास्त लोक जमले. ही पहिली घटनास्थळ जरा मीटर लावून मोजून बघा काय लोक होते. तो क्षण माझ्यासाठी तर माझ्या जीवनातला पहिल्यांदा बघण्यासारखं होता. इतक्या ताकदीनं मराठी तिथली उसळलेली होती. कोणत्याही रोडवर तितकेच लोक होते. आपले प्रतिनिधी बांधव तिथं होते. परंतु तुम्हाला व्हिडिओनही कळतंय आणि तुम्हाला एकूण माहिती घेतल्यावर नाही कळतंय. 90,000 ते 1 लाखापेक्षा लोक कमी नव्हते. आणि ते परळीसारख्या ठिकाणी जर इतके लोक असतील तर राज्यातली परिस्थिती काय असणार एवढंही गृहमंत्र्यांना कळत नाही. माझ्या मागं लोक आहेत, काय मागं आहेत, काय सांगायचं 10% मराठी आनंद आहे, 10% आरक्षण घेतलं म्हणून मराठी आनंद आहे. आणि इकडं कशाला मग लाखा सभा व्हायला? आमची बैठकीत बैठकवरती मोंड्याचा ग्राउंड पुरला नाही. तुम्ही कोणाला विचारा, तिथल्या प्रॉपर पालकमंत्री आहेत, तिथं मोठमोठ्याले नेते आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत, त्यांनाही विचारून बघा ते ग्राउंड भरायला किती जड जात. सहज रीतीनं भरलं. ते 2 दिवस अगोदर त्या लोकांना सांगितलं होतं संवाद बैठक. याच्यावर तरी गृहमंत्र्यांना कळायला पाहिजे की मराठ्यावर अन्याय करणं चांगलं नाही. ठीक आहे, तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्ही असेच मराठ्यावर गुन्हे दाखल करत राहा. मराठ्यांचे मोठमोठ्या फौजा माझ्या बाजूने तयार व्हायला चांगलं काम करते गृहमंत्री. पण आता परळीच्या सभेसाठी तुम्हाला कोर्टापर्यंत जावं लागलं परवानगीसाठी, याच्याकडे कसं होतं? शेवटी म्हणतातच ना की न्यायमंदिर न्याय देईन, घटना आणि कायदा त्याच्यासाठी, जनतेसाठी. कालची त्याचं जिवंत उदाहरण की त्यांनी जरी परवानग्या नाही दिल्या त्याच्यात तर ती तुम्ही वाचली असेल, त्याच्यात तर सांगण्यातच असं आलंय की अगोदर 4 दिवस परवानगी मागितली होती. नेमकी स्थानिक इन्स्पेक्टरनं आणि SPनं काय दबाव आणून ती दिली नाही. म्हणजे तुमचा असा अंदाजा होता का की 4 दिवसांना आचारसंहिता लागलेली, मग आचारसंहितेच्या नावाखाली मग देऊ नका, असे डाव होते का? म्हणजे पोलिसांनी सुद्धा गृहमंत्र्यांचा ऐकून डाव खेळायचा. आता पोलिसाला तर आम्ही दोष देत नाही, गृहमंत्र्यांनी ते डाव खेळायचा. मान्य न्यायालयाने सांगितलं असं नाही करू शकत तुम्ही. कोणाला अंतरवली तर तेच केलं, मंडप उचलून टाका, अमका करा. आम्ही लोकशाहीच्या मार्गानं कायद्याचे नियम पाळून आंदोलन चालू होते. ते कसं काय उचलणार तुम्ही मंडप? त्या मंडपला काय दोरीला घातलं देणार नाही मी. तुमचे नियम पाळून आम्ही करणार. आदर्श आचारसंहितेचे नियम आम्ही पाळतो. काल मान्य न्यायालयाने दिलेला निकाल सुद्धा पाळला. काल ते म्हणले तसंच आम्ही कालही बोललेलो. परंतु त्यातून एक खूप मोठी गोष्ट आम्हाला मिळाली की न्याय मंदिर, तुम्ही कितीही सरकारनं अन्याय केला तर ही 3री वेळ न्याय मंदिरानं आम्हाला न्याय दिला.
मंडपही उचलू देणार नाहीत, उचलता येणार नाही, तिथलं साखळी उपोषण आमरण उपोषण तुम्हाला हटवता येणार नाही, हे न्यायालयाने सांगितलं. तर हे त्यांचं तेच चालू आहे. मग शेवटी आता इतका अन्याय होत असताना मराठ्यांनाच विचार करायला लागणार आहे. आणि याच्या पलीकडचं सांगतो, मराठी तर विचार करणारच आणि मराठी झुंजही देणार आहेत, परंतु छोट्या छोट्या जातीच्या या राज्यात आहेत त्यांनी मात्र सावध होणं गरजेचं आहे. आमचं बघू, एवढा मोठा समुदाय असताना जर सरकार इतका अन्याय करू शकतं तर 12 बलुतेदार, ओबीसी बांधव, बौद्ध बांधव, मुस्लिम बांधव यांचं काय? यांनी सुद्धा सावध होणं खूप गरजेचं आहे की ते दडपण आणू शकते. हे सावध होणं खूप जनतेला गरज आहे.